सरसकट कर्जमाफीसाठी काँग्रेसचा एल्गार, सरकारच्या फसव्या घोषणेविरुद्ध तीव्र नारेबाजी। एपीएमसीतील 474 क्विंटल सरकारी तूर गेली कुठे? प्रशासनाने हात झटकल्याने चौकशीला घेऊन पोलीसही हतबल। शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विमाशीचे धरणे आंदोलन। सरकारी, खासगी व आश्रमशाळांचे शिक्षक एकवटले। आणि शेवंती लागवड व संवर्धनातून होईल हरितसृष्टी साकार। पुष्पप्रेमींनी गिरवले शेवंती लागवडीचे तंत्रशुद्ध धडे। शेतकरी आंदोलनानंतर शासनाने केलेली कर्जमाफीची घोषणा हवेतच विरली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळण्याच्या मागणीला घेऊन व सरकारच्या फसव्या घोषणेविरोधात काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। निसर्गाच्या अकृपेमुळे शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीची वेळ आली आहे। शेतकऱ्यांकडे त्यांच्या पाल्याच्या शिक्षणासाठी व मुलीच्या विवाहाकरिता पैसे राहिले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। अशातच महाराष्ट्र शासनाने केलेली कर्जमाफीची घोषणा ही फसवी ठरली आहे। अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच नसल्याने जिल्हा काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळण्याच्या मागणीला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। इरविन चौकसी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून काँग्रेस कमिटीच्या मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चा दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी कर्जमाफीची मागणी करीत भाजप सरकार विरोधात तीव्र नारेबाजी केली। हजारोंचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकताच प्रशासन हादरले होते। यावेळी काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। तसेच जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच नाही त्या शेतकऱ्यांचे हजारो अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। मोर्चाच्या माध्यमातून 30 जून 2017 पर्यंतच्या सर्व थकबाकीदारांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, इंदू सरकार या चित्रपटाचे प्रदर्शन रद्द करावे, दुबार व तिबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या। यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार वीरेंद्र जगताप, यशोमती ठाकूर, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, अनंत साबळे, विक्रम ठाकरे, सतीश हाडोळे, गिरीश कराडे, प्रकाशराव काळबांडे, किशोर किटकुले, काँग्रेस सेवा दलाचे अभिनंदन पेंढारी, राजभाऊ पाटील, सुनील गावंडे, अविनाश ठाकरे, शांताराम इंगोले, बापूराव संपतराव गायकवाड, विक्रम ठाकरे, गिरीश कराडे, अनिस खा, कैलास आवारे, प्रकाशराव काळबांडे, किशोरबा देशमुख, ऋषी मेटकर, श्रीराम नेहरे, सुरेश आळे, धनराज जुनघरे, राजाभाऊ जुनघरे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते। सरकारची कर्जमाफीची घोषणा ही फसवी असून जिल्ह्यातील हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अर्जावर तातडीने कारवाई करून सरसकट कर्जमाफी मिळावी अशी प्रतिक्रिया काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिली। जिल्हा बँक अमरावती जिल्हा बँक काँग्रेसच्या जवळ आहे, तुमच्या जवळ आहे, शेतकऱ्याजवळ आहे। म्हणून या बँकेवर आधीपासून बीजेपी सेना गव्हर्नमेंट बसला, या गव्हर्नमेंटचा आधीपासून डोळा प्रशासनाला पाठवला होता, पण आपण वापस पाठवतो। हे बँक 2 वर्षापासून कोर्टातून चालू आहे। या मुख्यमंत्र्याला, या कलेक्टरला, या गव्हर्नमेंटला बँकेला आदेश द्यायचा कोणताच अधिकार नाही। बँकेला आदेश जो देईल रिझर्व्ह बँक आहे, नाबार्ड आहे। आम्ही कर्जमाफीसाठी आपण आंदोलन करून राहिले, काँग्रेस सर्वात समोर आंदोलन करून राहिले, गेल्या 1-1.5 वर्षापासून आंदोलन करून राहिले, संघर्ष यात्रा काढल्या, बरेच मोर्चे काढले आपण लोकांना। आणि जेव्हा गव्हर्नमेंटचे डोळे उघडले आणि आपल्या जेव्हा मोर्चे सुरू झाले तेव्हा 900 सर्व तिच्यात सामील झाले। सर्वात जास्त कर्जमाफीसाठी लाभ या काँग्रेसनं दिला, म्हणून या गव्हर्नमेंटला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला। पण कर्जमाफीचा निर्णय घेताना हे सर्व फसवी कर्जमाफी आहे। 34,000 रुपयाची कर्जमाफी, 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी, सर्वात मोठी कर्जमाफी म्हणून या मुख्यमंत्र्याने या पोपटानं डिक्लेअर केला। पण सर्वात लहान कर्जमाफी मला वाटते एवढे GR आले, 5-6 GR आजपर्यंत या कर्जमाफीच्या संदर्भात आले आहे। म्हणून अधिकारी, कलेक्टर सर्व गोंधळात पडले आहे का कोणत्या GRचं काय करावं।
आणि वरण हे सांगून राहिले. 1,17,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि फडणवीस सरकार फक्त 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी करणार. बबनू भाऊ अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहे, यांच्याजवळ बँकेत यादी आहे. फार 30 ते 35% लोक बँकेमध्ये पात्र आहेत आणि सरकार अभिनंदनाच्या प्रस्तावामध्ये म्हणते की 82% लोक पात्र आहेत. कोणत्या मूर्खानं एवढा हिशोब काढला 82%चा? हाच मला समजायला मार्ग नाही. तुम्ही साधा हिशोब काढा, कमी जास्त होतील. म्हणजे 1,17,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना. 2016चे थकीत कर्जदार जर तुम्ही पात्र करणार असाल तर 30 जून 2017 पर्यंत ज्यांनी कर्ज भरलं नाही ते गेले ना आउट ऑफ रेंज. आणि म्हणून माझ्या माहितीप्रमाणे 30 ते 40% शेतकरी कर्जमाफीमध्ये बसणार आहेत. बाकी सगळं सरकारच्या थापा आहे. आणि हे म्हणतात फडणवीस साहेब की याच्यापेक्षा जास्त रुपयाची कर्जमाफी देणं आमचं शक्य नाही. 50,000 रुपये कोटीचा समृद्धी महामार्ग बांधण्यासाठी पैसे आहे. 1,00,000 कोटीची बुलेट ट्रेन बांधण्यासाठी सरकारजवळ पैसे आहे. आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी द्यायला 10-20,000 कोटी रुपये जास्त नाही. ही शेतकऱ्यांच्या डोळ्यातली शुद्ध फसवणूक आहे, धुळफेक आहे. आणि शेतकऱ्यांच्या विरोधात सरकार लबाडीपणा करत आहे. आणि सरकारला निवडणुकांमध्ये शेतकरी हात दाखवल्याशिवाय राहणार. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतून 23 लाख रुपयांची तूर चोरी गेली असल्याची तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्यामध्ये खासगी खरेदीदाराने दाखल केली आहे. तर दुसरीकडे एपीएमसीतून तुरीची चोरी झालीच नसल्याचा दावा एपीएमसी प्रशासनाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे एपीएमसीतील तूर गेली कुठे असा प्रश्न निर्माण झाला असून कारवाईला घेऊन पोलीस यंत्रणाही संभ्रमात अडकली आहे. यंदाच्या हंगामातील तुरीची खरेदी चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. शासनाने शेतकऱ्यांची तूर योग्य हमी भावात खरेदी करण्यासाठी सरकारी खरेदी केंद्र चालू केले. दरम्यान तुरीची खरेदी खंडित झाल्याने शेतकऱ्यांची हजारो पोते तूर मोजणीच्या प्रतीक्षेत होती. त्यामुळे एपीएमसीत आलेल्या तुरीची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले. टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर 31 जुलैपर्यंत खरेदी करण्याचं आवाहन सध्या एपीएमसीतील खरेदी केंद्रांना पेलावी लागत आहे. अशातच आता अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय तूर खरेदी योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या 49,301.03 क्विंटल तुरीपैकी 474 क्विंटल तूर चोरीला गेली असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी सहकारी शेतकरी खरेदी विक्री समितीचे व्यवस्थापक राजेंद्र वामन गायकी यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चोरीला गेलेली तूर ही शासकीय तूर खरेदी योजनेतील असून तूर मालाची किंमत 23,96,225 इतकी असल्याची माहिती राजेंद्र वामनराव गायकी यांनी दिली. 12/7/2017 पर्यंत खरेदी झाली आणि 18/7/2017 पर्यंत माल वेअरहाऊसला पोहोचवण्यात आला. जेव्हा माल पोहोचवण्यात आला तेव्हा जसा जसा कमी होत गेला माल शेवटच्या गाडी पाठवला तेव्हा लक्षात आलं. आम्ही रेकॉर्डची आमच्या तपासणी केली, कुठं चूक झाली का, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग आम्ही बाजार समितीला आणि पोलीस स्टेशनला एकाच दिवशी कळवलं. बाजार समितीवाले म्हणत आहे की बा आमची जबाबदारी नव्हती, की तुमचीच जबाबदारी. पण बाजार समितीमध्ये कोणत्याही प्रकारची CCTV कॅमेरे सुरक्षेबाबत कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे हा घडला. या प्रकरणी गाडगेनगर ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता डीसीपी शशिकांत सातव यांनी या प्रकरणी एपीएमसीला भेट देऊन तपास सुरू केला आहे. दिनांक 26 जुलै 2017 रोजी पोलीस स्टेशन गाडगेनगर या ठिकाणी एक तूर चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. दिनांक 17 मे ते 18 जुलै या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी शासनाद्वारे खरेदी केलेल्या तुरीपैकी 475 क्विंटल अंदाजे 24 लाखाची तूर ही अज्ञात इसमाने चोरून नेल्याबाबतची तक्रार नोंद करण्यात आलेली आहे. या संदर्भात पोलीस स्टेशन गाडगेनगरचे अधिकारी हे तपास करीत आहेत. यामध्ये आम्ही एपीएमसी मधील जे CCTV यंत्रणा आहे ते फुटेज आम्ही ताब्यात घेतलेले आहे, त्याची पाहणी सुरू आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कर्तव्यावरती असलेले अधिकारी, कर्मचारी आणि चौकीदार जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा आमचा तपास चालू आहे. तर दुसरीकडे एपीएमसी प्रशासनाने कुठल्याही प्रकारची तूर चोरी झाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. एपीएमसीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सर्व यंत्रणा असताना तूर चोरीला गेली कशी हा प्रश्न संभ्रमात टाकणार असल्याचे एपीएमसी प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु सहकारी समितीने लाखो रुपयांच्या तूर खरेदीची तक्रार दिली असल्याने एवढी मोठी तूर गेली कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजार समितीमध्ये जो समजा शासकीय खरेदी योजना चालू झाली, या योजनेअंतर्गत
बाजार समितीला जो रोल करायला सांगितलं शासनाने तो रोल बाजार समितीने पूर्ण केला आणि खरेदी करून केलेला जो माल आहे तो त्यांनी मोजमाप करून गोडाऊनमध्ये घेऊन जाणे हे खरेदी विक्रींना जबाबदारी दिली होती शासनाने. खरेदी विक्री आणि डीएमओ त्यांना आम्ही वारंवार सांगितलं की तुम्ही मोजलेला माल हा लगेच घेऊन जा म्हणजे जेणेकरून जागा मोकळी होईल आणि गोडाऊनमध्ये ठेवा. पण हे कामकाज न झाल्यामुळे ही अनियमितता झाली त्यांची आणि नुकसानाची जबाबदारी जी आहे ती बाजार समितीच्या अखत्यारीत असल्यामुळे बाजार समितीने मोजमाप केलं असं नाही होत, त्यांनी ते मोजमाप केलेलं आहे. त्याच्यामुळे किती मोजला किती बाहेर नेला हे तालमेळ म्हणजे आता बाजार समितीला त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही, त्यामुळे नुकसानाचं हे त्यांचीच जबाबदारी आहे. अमरावती शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाद्वारे निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले. खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, खासगी आश्रमशाळा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या व समस्यांच्या निवारणार्थ माजी आमदार VU डायगव्हाणे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी शिक्षण क्षेत्र व शिक्षकांच्या विरोधात राज्य सरकारचे जे धोरण आहे ते लक्षात घेता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी शासनाच्या विरोधात प्रचंड नारेबाजी केली. या प्रसंगी केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 7वा वेतन आयोग राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विनाविलंब त्वरित लागू करण्यात यावा. राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे वाढीव महागाई भत्ता विनाविलंब देण्यात यावा. अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रलंबित ऑफलाईन देयके मंजूर करण्याचे अधिकार पूर्वीप्रमाणे शिक्षणाधिकारी यांच्याकडे देण्यात यावी. अतिरिक्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे समायोजन त्यांच्या नजीकच्या शाळेत करण्यात यावे आदीसहित विविध मागण्यांची तात्काळ पूर्तता करण्यात यावी असा संघटनेच्या सदस्यांनी पुनरुच्चार केला. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष SG बर्डे, सर कार्यवाहक SG अडबाले, माजी आमदार VU डायगव्हाणे, अमरावती जिल्हाध्यक्ष दशरथ रसे, अतुल देशमुख आदीसहित संघटनेचे सदस्य उपस्थित होते. शिक्षकांच्या धरणे आंदोलन संदर्भात VU डायगव्हाणे यांनी दिलेली प्रतिक्रिया. पहिली मागणी 7वा वेतन आयोग तातडीने मंजूर करावा. शासनानं मुख्यमंत्र्यांना माननीय आम्ही 12, 13, 14 जुलैला जे आंदोलन पुकारलं होतं राज्यव्यापी त्याच्यात आश्वासन दिलं होतं की आम्ही ऑक्टोबरपर्यंत 7वा वेतन आयोग लागू करू. पण आता त्यांचं जे प्रोसिडिंग झालं त्याच्यामध्ये त्यांनी बक्षीस समितीला पुन्हा आता मुदतवाढ दिल्यासारखं ते पत्रक काढलेलं आहे. याचा अर्थ शासन याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून प्रत्यक्ष या आंदोलनाच्या माध्यमानं त्यांचं लक्ष वेधावं म्हणून हे आंदोलन आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी पासून महागाई भत्ता वाढीव महागाई भत्ता दिलेला आहे. इथे ऑक्टोबरपासून देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. ते ऑक्टोबरपासून दिवाळीच्या पूर्वी बनलेलं आहे की ऑक्टोबरपासून आम्ही देऊ असं त्यांनी मान्य केलं आहे. त्याची पूर्तता झालीच पाहिजे आणि विशेष करून अंशदायी निवृत्ती वेतन योजना जुनी लागू करावी ही प्रामुख्याने फार तीव्र मागणी आहे. ही जरी केंद्रामध्ये वेगळ्या पद्धतीची ती मागणी मंजूर 95 पासूनची झालेली असली तरी आमची मात्र जुन्याप्रमाणेच निवृत्ती वेतन आयोग निवृत्ती वेतन योजना लागू करावी अशी मागणी आहे. आणि विशेष करून 2 मे 2012 पूर्वी लागलेले जे कर्मचारी नंतर लागलेले जे कर्मचारी यांना अप्रुव्हल मिळालेले आहेत साऱ्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 7,000चा आकडा आहे. त्याच्यात 2,500 हे माध्यमिक टीचर आहेत. आमचं एवढंच म्हणणं आहे की 2 वर्ष होऊन गेले ते कन्फर्म झालेले आहे. त्यांना संरक्षण दिलं पाहिजे आणि ज्यांनी बदमाशी केली ज्यांनी भ्रष्टाचार केला मंत्रालयाच्या माध्यमानं अधिकाऱ्यांनी आणि जिल्हा लेवलवर डेप्युटी डायरेक्टरच्या कार्यालयांनी जो भ्रष्टाचार केला अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. त्यांना वेळप्रसंगी निलंबित केलं पाहिजे. पण कर्मचाऱ्यांचा काही दोष नसल्यामुळे त्यांना संरक्षण देण्यात यावं ही आमची मागणी. सामाजिक न्याय विभागाकडून मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण परीक्षा शुल्क योजनेचे DBT ऑनलाईन पोर्टल 3 ऑगस्टला कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी सर्व महाविद्यालयातील प्राचार्य व संबंधित कर्मचाऱ्यांना 2 दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. शहर स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित या प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी 28 तारखेला भातकुली, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, नांदगाव खंडेश्वर, अचलपूर, चिखलदरा व धारणी या तालुक्यातील महाविद्यालयांसाठी प्रशिक्षण सत्र राबविण्यात आले. त्यानंतर शनिवारी प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी धामणगाव रेल्वे, चांदूर बाजार, तिवसा, मोर्शी व वरुड या तालुक्यातील महाविद्यालयांसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. यावेळी सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व संबंधित कर्मचाऱ्यांना समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण तसेच प्रशिक्षण शुल्क योजनेअंतर्गत DPT ऑनलाईन पोर्टलचे प्रशिक्षण देण्यात आले.
सामाजिक न्याय विभागाची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना 3 ऑगस्टला डीबीटी पोर्टलवर कार्यान्वित होणार असल्याने याची अंमलबजावणी व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होण्यासाठी या प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती समाज न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने करण्यात आली. बातमीपत्रात वेळ झालेली आहे अल्पशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा RCN न्यूज. Imagine your child, ambitious, intelligent, curious, creative, playful, dynamic, techy, a leader, moral, spiritual. Touch the experience being at the pinnacle at Vinayaka Gurukul, Funful Happy School near Chhatri Talav Garden, Dasturnagar Square, Amravati. विनायका विधी महाविद्यालय अमरावती BLLB 5 वर्षीय, LLM क्रिमिनल बिझनेस 2 वर्षीय डिग्री कोर्स. वैशिष्ट्ये 2 डिग्री मिळण्याची सुवर्ण संधी. BA इन लॉ 3 वर्षानंतर आणि LLB 5 वर्षानंतर. नाही, तुझा आशीर्वाद तर नेहमीच माझ्यासोबत राहील. पण तुझ्या हातांची चव मात्र मला आयुष्यात परत कधीच मिळणार नाही. हे काय? माझ्या हातांची चव सदैव तुझ्यासोबत राहील. घरकुल मायेची चव.
ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक. स्वप्नाच्या जगातून बाहेर पडून स्वतःच्या घरात पाऊल ठेवा. महासुपर गृह कर्ज आकर्षक व्याजदरासह. छोट्या आणि मध्यम उद्योगांना चौफेर प्रगतीसाठी विशेष कर्ज योजना. तात्काळ MSME कर्ज. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेशी संपर्क. प्राध्यापक अनिता इचे यांची मान्यताप्राप्त आदर्श अकॅडमी, गणेश कॉलनी, शिलांगण रोड, अमरावती. वर्ग 8 ते 10 संपूर्ण विषय. 11वी व 12वी विज्ञान. फक्त 25 विद्यार्थ्यांची एक बॅच. उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वर्ग. मोकळ्या व हवेशीर वर्गखोल्या. ई-लर्निंगची सुविधा. स्टेट बोर्ड टेस्ट सिरीज. नीट व JEE नियमित मार्गदर्शन. आदर्श अकॅडमी, गणेश कॉलनी, अमरावती. अहो ऐकलत का? अगं काय झालं? अहो नळ गेलाय, पिण्याचं आणि वापरायचं एक थेंब पाणी नाही. अगं घाबरू नकोस, शिवनेरी बोरवेल आहे ना. हा घे फोन नंबर 9422155278 आणि 9021318383. अगदी थोड्या वेळात पाणी आपल्या दारात. शिवनेरी बोरवेल, राजापेठ चौक, गत्रे मोटर्स जवळ, बडनेरा रोड, अमरावती. अगदी योग्य भावात मोटर फिटिंग सहित उपलब्ध. शिवनेरी बोरवेल. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. वळूया उर्वरित वृत्ताकडे. शेवंती लागवडीचे शास्त्रशुद्ध तंत्र जोपासनाला घेऊन तसेच घरोघरी शेवंतीची बाग फुलवण्यासाठी अमरावती गार्डन क्लबच्या वतीने श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात शेवंती लागवड कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या सौंदर्य, रंगसंगती व विविधतेमुळे संपूर्ण जगात पुष्पमालेत अग्रस्थानी असणारे फूल म्हणजे शेवंती. वैश्विकदृष्ट्या तब्बल 40 प्रजातींच्या पुष्पसमूहातील शेवंतीच्या अनेक प्रजातींचे दर्शन घडवून त्याचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी शेवंती लागवड आणि संवर्धन यावर कार्यशाळेचं आयोजन शनिवारी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयामध्ये करण्यात आलं. या कार्यशाळेला उद्यानविद्या तज्ज्ञ प्रासी H. देशमुख, शेवंती तज्ज्ञ डॉक्टर VR. देशमुख, शेवंती चषक विजेता सुभाष भावे, संजय काडे, अनिल भोंडे, अमरावती गार्डन क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर सुचिताताई खोडके, सचिव रेखा मग्गिरवार, उपाध्यक्ष डॉक्टर दिनेश खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये शेवंती पुष्पाच्या विविध प्रजाती तसेच शेवंती लागवडीचे तंत्र, बागकाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आपल्या संबोधनामध्ये अमरावती गार्डन क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर सुचिताताई खोडके यांनी अमरावतीतील शेवंती लागवड चळवळीविषयी माहिती सांगितली. गार्डन क्लबतर्फे सर्वांचे आभार मानते आणि आज आम्ही जवळपास 100 रजिस्ट्रेशनची अपेक्षा केली होती, तर आम्हाला त्यापेक्षाही जास्त रजिस्ट्रेशन आज इतके फोन येत आहेत की आता आम्हाला रजिस्ट्रेशन स्टॉप करावं लागले. तर अजूनही काही जे इंटरेस्टेड लोक असेल जर त्यांची इच्छा असेल तर अशा स्वरूपाचं आयोजन आम्ही 1 महिन्यानंतर परत करू. आपण सगळ्यांनी जो प्रतिसाद दिला तर पुनश्च मी सर्वांचे आभार मानते. मागील काळात शेवंती लागवडीला घेऊन तसेच पुष्प संगोपन व संवर्धनामध्ये गार्डन क्लबने भरीव कामगिरी केली आहे. त्यामुळे आता घरोघरी शेवंतीची बाग फुलवण्याचा ध्यास गार्डन क्लबने बाळगला असून यासाठी पुष्पप्रेमींनी पुढे येणे गरजेचं असल्याचं डॉक्टर सुचिताताई यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान उद्यान विद्या तज्ज्ञ प्रासी H. देशमुख यांनी सुद्धा पुष्प लागवड व संवर्धनावर मार्गदर्शन करीत अमरावतीमध्ये हरित सृष्टी घडवण्यासाठी सर्वांनीच पुष्प लागवडीचा संकल्प करण्याचं आवाहन केलं. या प्रसंगी शेवंतीचे रोपटे यासाठी लागणारे माती, खत, कुशल बागकाम याविषयी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आलं. कार्यशाळेमध्ये सहभागी पुष्पप्रेमींना शेवंतीचे रोपटे सुद्धा भेट देण्यात आले. त्या नवीन फांद्या, फ्रेश फांद्या, ताज्या फांद्या येतात, याचे आपल्याला कट्स काढायचे असतात. कट्स काढायचे म्हणजे ह्या ज्या फांद्या आल्या त्या खाली त्याचं स्टेम हे जरड असते दांडी, परंतु जसं जसं वर जात तशी ती कोवळी होते आणि आपल्याला त्याचा टीप टॉप वरचा 3 ते 4 सेंटीमीटरचा तो आपल्याला काढायचा आहे. तो काढताना एक तर कटरच्या साह्याने, कैचीच्या साह्याने आणि नसेल तर सरळ हाताने. नुसता जर फुटला तरी तो तुटतो. कटर कैची असेल तर चांगलं,
त्याहीपेक्षा स्टरलाइज करता येत असेल, त्याला सिगरेट लावता येत असेल, अल्कोहोल लावता येत असेल, तर इजा होणार नाही, डॅमेज होणार नाही आणि काही नसलं तर सरळ हाताने खुलायचं. समृद्धी महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाला घेऊन चांदूर रेल्वे येथील शेतकऱ्यांच्या जमीन खरेदीला प्रारंभ करण्यात आला. परंतु सदर प्रक्रिया ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणारी असून यामध्ये लोकप्रतिनिधींना डावलण्यात आल्याचा आरोप आमदार वीरेंद्र जगताप यांनी केला. नागपूर मुंबई शीघ्र संचार समृद्धी महामार्गासाठी चांदूर रेल्वे तालुक्यातील धोत्रा व खंबाळा येथील 8 शेतकऱ्यांनी संमतीसह 5.29 हेक्टर जमीन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला विकली आहे. त्यासाठी 1,29,63,954 रुपयांचा मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये RTGS द्वारे जमाही करण्यात आला. दरम्यान आपल्या मतदारसंघातील जमीन या प्रकल्पासाठी देणार नसल्याचा इशारा यापूर्वी आमदार वीरेंद्र जगताप यांनी दिला होता. मात्र त्यानंतरही शासनाने जमीन खरेदी केल्याने आमदार जगताप यांच्या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. अशातच जगताप यांनी समृद्धी महामार्गाला आपला विरोध कायम ठेवला असून सरकारने समृद्धी महामार्गाच्या जमीन मोबदल्यावरून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले असल्याचा आरोप आमदार जगताप यांनी केला. झाल्या आणि त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले हे मला आज पेपरमध्ये वाचूनच कळलं. सरकार अतिशय नकारात्मक भूमिका आणि शेतकऱ्यांची फसवणूक या बाबतीत करते आहे. गोरगरीब शेतकऱ्यांना ज्यांना कायद्याचं ज्ञान नाही अशा लोकांना एकट्यामध्ये गाठून त्यांच्या खरेद्या 7-8 लाख रुपये एकराच्या भावाने त्यांनी केल्याचं मी ऐकतो. परंतु भूसंपादन कायदा 2014 मध्ये प्रचलित खरेदी दराच्या 4 पट आणि हे सरकार बाजारभावाच्या 5 पट भावाने आम्ही जमीन खरेदी करू असं सांगत आहे. आणि शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी, डुळफेक करण्यासाठी पहा खरेद्या सुरू झाल्या, आता त्यांना तर खरेदी करून दिली, आता तुम्ही करून द्या, अशी इतरांच्या डोळ्यामध्ये भय निर्माण करण्यासाठी, न्यूनगंड भीती निर्माण करण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. माझ्या गावामध्ये 5-5 लाख रुपये एकराप्रमाणे जमिनीच्या खरेद्या विक्र्या झाल्या असताना त्याच्या हिशोबाने कमीत कमी 25 लाख रुपयाचा भाव या गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनीला मिळायला पाहिजे होत्या. ठाणे जिल्ह्यामध्ये 80 लाख रुपये एकर, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 35 लाख रुपये एकर, शहापूरमध्ये, नाशिकमध्ये 50, 70, 80, 60 लाख रुपये एकराच्या वर हलकी आणि बरडई मुरमाची जमीन आहे. असं असताना इथं 10 लाख आणि 8 लाख रुपये, 7 लाख रुपये एकराच्या भावाने खरेदी आहे ना. जी जमीन बिचाऱ्यांची 5-6 लाख रुपये एकर कुणी मागत नव्हतं त्याला 8-10 लाख रुपये मिळाल्यावर असं वाटते का बाबा सरकार मायबाप चांगला आहे. परंतु ती जमीन विकल्यानंतर त्याचं उदरनिर्वाहाचं साधन जाणार आहे, त्याच्या पोट्या पाण्याचं साधन जाणार आहे, हे त्याला समजतच नाही. आणि म्हणून सरकार याच्यामध्ये फसवणूक करतात आहे, अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे आणि यांना असं दाखवायचं आहे की भूसंपादन कायद्यामध्ये 70% लोकांची सहमती आहे. किती लोकांनी सहमती दिली हे जेव्हा आम्ही मागतो कलेक्टरला तर त्याच्याजवळ यादीच नाही, SDOला मागतो त्याच्याजवळ यादीच नाही. आता बाईची जात आहे, माणूस असता तो थोपकाळीत मारली असते, पण बाई असल्यामुळं विशिष्ट मर्यादा राखूनच बोलावं लागतं. आणि म्हणून एकीकडे शेतकऱ्याची कर्जमाफी करायसाठी 10-20 हजार कोटी रुपये, पुनर्गठनच्या शेतकऱ्यांना 1.5 लाखाच्या वरचे शेतकरी फक्त 44,000 असतात त्याच्यासाठी पैसे नाही. 50,000 कोटीचा समृद्धी महामार्ग बांधण्यासाठी जबरदस्तीनं पैसे आहे आणि नाव देतात आहे विकासाचं. 1 लाख कोटीची खर्च असणारी सुरतच्या व्यापाऱ्यांना मुंबईला यायला आणि मुंबईच्या व्यापाऱ्यांना सुरतला जायसाठी, सोने चांदीच्या व्यापाऱ्यांसाठी 1 लाख कोटीची बुलेट ट्रेन करायला पैसे आहे आणि तुरीचे पैसे द्यायला सरकारजवळ पैसे नाही. जिल्हा प्रशासनाने या मार्गासाठी अधिग्रहित केलेल्या जमीनधारक शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी अशी मागणी जगताप यांनी केली आहे. जमीन अधिग्रहणाला घेऊन सरकार व जिल्हा प्रशासनाची तुरळक भूमिका ही संभ्रमावस्था निर्माण करणार असल्याचं सांगून आमदार वीरेंद्र जगताप यांनी जिल्हा प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर देखील आरोप केला आहे. भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व संशोधकांना या विषयातील बारकावे तसेच नवनवे संशोधन ज्ञान होण्याच्या उद्देशाने विद्यापीठात आयोजित 18 दिवसीय उजळणी वर्गाचा थाटात समारोप करण्यात आला. विद्यापीठ अनुदान आयोग व ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेंटरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रम प्रसंगी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर FC रघुवंशी अध्यक्षस्थानी होते. तर कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर VS देवगावकर, कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर श्रीनिवास ओमनवार, संचालक डॉक्टर प्रसाद वाडेगावकर, प्राध्यापक डॉक्टर GG मुळे, प्राध्यापक डॉक्टर SA बापुडे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम अतिथींचे वृक्षारोपटे देऊन स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थितांना विषय तज्ज्ञांनी भौतिकशास्त्र विषयासंबंधी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं. विविध महाविद्यालयातील उपस्थित प्राध्यापक वृंदांना या उजळणी वर्गादरम्यान करण्यात आलेल्या मार्गदर्शनाची माहिती देताना डॉक्टर प्रसाद वाडेगावकर यांनी सांगितले. I'm just waiting for your feedback so we can improve ourselves. If there are some lacunas are there, please bear with us. We are going in a transient phase. You know that our building is under construction. We are facing a lot of problems due to the plan shift from 12 plan to unknown plan. And even then, in 1 month, last 1.5 months, this is the 4th course we are completing. And we are really happy that we had not faced any problem from any one of you. कार्यक्रम प्रसंगी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर विलास नांदुरकर, प्राध्यापक डॉक्टर के.एम. आरती, विनोद वराडे, नितीन लव्हाडे, गजानन काढे आदी सहित विविध महाविद्यालयातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यापीठ आयोजित या उजळणी वर्गामध्ये भौतिकशास्त्राशी संबंधित प्राध्यापक अभ्यासकांना विषयातील बारकावे व जागतिक स्तरावर झालेले नवनवे संशोधन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले असल्याचं डॉक्टर श्रीनिवास ओमणवर यांनी सांगितलं. आज या उजळणी वर्गाचा भौतिकशास्त्र विषयातील उजळणी वर्गाचा समारोपीय कार्यक्रम झालेला आहे आणि या समारोपाप्रसंगी हे 21 दिवसाचा जो कार्यक्रम झालेला आहे त्या ठिकाणी जे विविध क्षेत्रातील नामवंत शास्त्रज्ञ, विविध क्षेत्रातील नामवंत प्राध्यापक आणि चांगल्या आपल्या राष्ट्रीय स्तरावरच्या संशोधन क्षेत्रात नावाजलेले लोक जी आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी एक हप्त्याचं 4 असे सेशन झाले. उदाहरणार्थ डॉक्टर नितीन घाटपांडे यांचं इस्रोचे डायरेक्टर त्यांचेसुद्धा 4 सेशन झाले आणि ह्या सेशनमधून नवीनतम ज्ञान, भौतिकशास्त्रातील प्रगती आणि इतर भौतिकशास्त्रात शिक्षकांना आवश्यक असणारे ऑनलाईनचे आयुध निर्माण करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आणि आजची परीक्षासुद्धा ही ऑनलाईन घेण्यात आली. सर्व नवीनतम गोष्टी वापरून या पार्टिसिपंटनी हा कोर्स पूर्ण केला. त्याच्यात नाविन्यपूर्ण म्हणजे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये BScला 32 एक्सपेरिमेंट असाइनमेंट्स या प्रत्येकाने एक असाइनमेंट पूर्ण करून ती आज ऑनलाईन विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाणार आणि याचा उपयोग सर्व समस्त भारतातील नव्हे तर भारताच्या बाहेरतील विद्यार्थ्यांना सुद्धा या एक्सपेरिमेंटचा, या असाइनमेंटचा उपयोग होणार आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत सन 2017-18 या आर्थिक वर्षात रुपये 25 लाख प्रकल्प मर्यादेपर्यंतचे उद्योग ग्रामीण भागात उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत अर्ज मागवण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघु तसेच मध्यम उद्योग मंत्रालयाअंतर्गत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि खादी व ग्रामोद्योग आयोगामार्फत ग्रामीण भागात राबवला जात आहे. तर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत शहरी ग्रामीण भागात हा रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत उत्पादन प्रक्रिया असलेल्या उद्योगांसाठी जास्तीत जास्त किंमत रुपये 10 लाखांची मर्यादा आहे. तसेच त्यामध्ये शहरी भागासाठी प्रकल्प किमतीच्या 15 ते 25% तर ग्रामीण भागासाठी प्रकल्प किमतीच्या 35% रक्कम मार्जिन मनी अनुदान स्वरूपात दिली जाते. या योजनेचा लाभ नवीन उद्योजक, कारागीर, संस्थान व बचत गट तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मिळणार आहे. सन 2016-17 पासून या योजनेचे अर्ज ऑनलाईन स्वीकारले जात असून योजनेची इत्थंभूत माहिती www.pmegp.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार, नव उद्योजक तसेच कारागिरांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चसरे यांनी केलं. केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाअंतर्गत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम हा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, खादी व ग्रामोद्योग आयोग व जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत उत्पादन व प्रक्रिया उद्योगासाठी जास्तीत जास्त 25 लाखापर्यंत तर सेवा उद्योगासाठी जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत प्रकल्प मर्यादा असलेल्या उद्योगांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. या अर्थसहाय्यावर 15 ते 35% सबसिडी केंद्र शासनामार्फत लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली जाते. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाअंतर्गत सन 17-18 या वर्षासाठी या योजनेअंतर्गत अर्ज बोलवण्यात येत आहे. गेल्या वर्षापासून या योजनेअंतर्गत सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली असून लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज या योजनेसाठी भरणे अपेक्षित आहे.
त्यासाठी www.pmegp.in या वेबसाईटवर लाभार्थ्यांनी लॉग इन केल्यानंतर या योजनेची विस्तृत माहिती आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासंबंधी माहिती मिळू शकेल. तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळाचं जिल्हा कार्यालय आणि प्रत्येक तालुक्यात पंचायत समितीमध्ये असणाऱ्या तालुकास्तरीय कार्यालयामध्ये या योजनेची अधिक माहिती लाभार्थ्यांना घेता येऊ शकेल. या योजनेचा लाभ घेऊन अमरावती जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी तसेच बचत गटांनी या योजनेचा लाभ घेऊन जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उद्योग उभारावे असं आवाहन मी या प्रसंगी करतो. साऱ्या संतांचे कार्य साधारण लोकांपेक्षा वेगळे असते, म्हणून त्यांना लोक विलक्षण संत असे म्हणतात. परंतु समर्थ रामदासांनी संतापेक्षाही वेगळी भूमिका मांडल्याने ते संत विलक्षण संत ठरले आहेत, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते उमेश दामोदर वैद्य यांनी केले. अमरावती नगर वाचनालयाद्वारे राठी सभागृह येथे आयोजित लोकमान्य टिळक व्याख्यानमालेप्रसंगी ते बोलत होते. उमेश दामोदर वैद्य यांनी पसायदान श्री ज्ञानेश्वरांचे या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर त्यांनी समर्थांच्या संतवाणीतून उपस्थितांचे प्रबोधनही घडवून आणले. पसायदान म्हणजे सद्गुरू व ईश्वराकडून मागण्यात आलेला प्रसाद आहे. यासोबतच अज्ञानाच्या अंधकाराचा नाश होऊन सर्वांना लोककल्याणकारी कार्याची महती समजावी याचा महत्त्वपूर्ण संदेश आहे. संत महात्म्यांनी सामाजिक विकास व कल्याणासाठी अविरत कार्य केले. यासाठी पसायदान व संतवाणीने जनमानसात जागृती निर्माण केली असल्याचे उमेश वैद्य यांनी पटवून सांगितले. व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना प्राध्यापक सुधीर महाजन यांनी जीवन जिने की कला या विषयावर मार्गदर्शन केलं. आनंदी जीवनासाठी सकारात्मक दृष्टिकोन हवा. जीवनाचा प्रवास जर आनंदी बनवायचा असेल तर त्याची कला अवगत असली पाहिजे आणि ही कला सकारात्मक दृष्टिकोनातूनच प्राप्त करता येते. या शब्दामध्ये सुधीर महाजन यांनी उपस्थितांना जीवन जगण्याचा मंत्र दिला. पडला तर विष बनते, पाण्याचा थेंब एक जर निंबाच्या झाडावर पडला तर औषधी बनते, पाण्याचा थेंब एक जर केळीच्या झाडावर पडला तर कर्पूर बनतो, पाण्याचा थेंब एक जर कमळाच्या फुलावर पडला तर मोत्यासारखा चमकतो, पाण्याचा थेंब एक जर शिंपल्यात पडला तर मोत्यासारखा चमकत नाही, साक्षात मोतीच होतो. पाण्याचा थेंब एक अंतर फक्त वातावरणाचा. आप जैसा एनवायरमेंट देंगे, आप जैसा वातावरण देंगे, वैसा हमारा जीवन रूप लेगा. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील शौचालयाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याला घेऊन जिल्हा परिषदेच्या वतीने वंचित लाभार्थ्यांना पत्र पाठवून शौचालय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानाला घेऊन वैयक्तिक शौचालय योजनेचा लाभ घरोघरी पोहोचवण्याचा सरकारचा मानस आहे. या अंतर्गत ग्रामीण भागात हागणदारी मुक्तीला घेऊन ग्रामपंचायत निहाय वैयक्तिक शौचालय बांधणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातही वैयक्तिक शौचालय योजना चालवली जात असून जिल्ह्यातील 14 तालुक्यांपैकी 3 तालुके हागणदारी मुक्त झाली आहेत, तर 416 ग्रामपंचायतही हागणदारी मुक्त करण्यात आल्या. त्यामुळे उर्वरित 87,000 वैयक्तिक शौचालयाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी 2 ऑक्टोबर पर्यंतची डेडलाईन आहे. त्यामुळे आता प्रत्येक नागरिकाला वैयक्तिक शौचालय बांधणीसाठी प्रोत्साहित करण्याला घेऊन जिल्हा परिषदेच्या वतीने थेट लाभार्थ्याला बुक पोस्टद्वारे शौचालयाचा उपयोग करण्यासाठी बाध्य करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा परिषदेने विशेष छपाई असलेले पत्रक जारी केले असून परिवाराच्या सुदृढ आरोग्याकरिता वैयक्तिक शौचालयाचे लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर व सीईओ किरण कुलकर्णी यांनी केले आहे. या संदर्भात स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे यांनी अधिक माहिती दिली. वैयक्तिक शौचालय बांधकामाचे लाभार्थी राहिलेले आहे ते सगळ्यांना मान्य जिल्हाधिकारी आणि मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने आम्ही पत्र देतो आहे. आणि आता आपला जिल्हा हागणदारी मुक्त करणं आवश्यक आहे. या वर्षभरामध्ये संपूर्ण राज्य आपलं हागणदारी मुक्त होणार आहे आणि मग राज्य हागणदारी मुक्त होणार असल्यामुळे आपला जिल्हाही मागे राहून चालणार नाही. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी पुढाकार घेऊन स्वतःचं वैयक्तिक शौचालय बांधावं आणि आपला जिल्हासुद्धा हागणदारी मुक्त करण्यासाठी मोलाचे योगदान द्यावे. या दृष्टीने मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी सर यांच्या स्वाक्षरीने आम्ही सर्व जे शिल्लक लाभार्थी आहे त्यांना पत्र देत आहोत. आता या वर्षामध्ये आपल्याला जवळपास 87,000 उद्दिष्ट आहे आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये 16,000 एवढं उद्दिष्ट आपलं आता पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित उद्दिष्ट जे आहे ते 31 मार्च 2018 पर्यंत आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्यामुळे हे उद्दिष्ट वेळेच्या आत पूर्ण व्हावे या दृष्टीने हे एक नियोजनाचा भाग म्हणून आपण सर्व लाभार्थ्यांना आवाहन करत आहे. स्वच्छ भारत मिशनना टपाल पत्राचा पर्याय का निवडलेला आहे? आता असं झालंय की माध्यम किंवा संदेशवहनाचे फार मोठे
साधनं उपलब्ध झालेली आहे आणि जुने जे आपलं परंपरागत म्हणजे पत्रव्यवहार होता किंवा टपाल होतं ते आता एवढं राहिलेलं नाही आणि टपालाची ती जी उत्सुकता अगोदर राहायची ती पण आता राहिलेली नाही आणि प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत आपला मेसेज पोहोचावा, प्रत्येक जे गावागावातल्या लाभार्थ्यापर्यंत हा मेसेज पोहोचावा आणि त्यांना एक आव्हान माननीय जिल्ह्याचे जे प्रमुख आहे माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि माननीय सीओ साहेब यांच्या माध्यमातून एक आव्हान करावं या दृष्टीने आपण टपालाचा पर्याय निवडलेला आहे. भीतीपोटी जिवलग मित्रानेच मित्राचा मृतदेह जमिनीत पुरल्याची घटना 7 दिवसानंतर उघडकीस आली. शुक्रवारी दिवसा पोलिसांनी वर्धा नदीपात्राच्या अंबिकापूर घाट परिसरामध्ये पुरलेला मच्छीमाराचा मृतदेह बाहेर काढला. नागो रामाची डाहे असे मृताचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी गोपाल रामकृष्ण कुहिटे याला ताब्यात घेतला आहे. प्राप्त माहितीनुसार 21 जुलै रोजी मृत नागो व गोपाल हे दोघे मित्र मासेमारीसाठी गेले होते. वीज प्रवाहित करून मासेमारी करीत असताना विजेच्या धक्क्याने नागोचा मृत्यू झाला. मात्र याची माहिती कुणालाच न देता भीतीपोटी गोपाल कुहिटे याने परिसरातील जनावरांच्या खड्ड्यात त्याचा मृतदेह पुरला. यानंतर तो आपल्या गावी आला. मात्र याची वाच्यता त्याने कुणाजवळच केली नाही. दरम्यान नागो बेपत्ता झाल्याने त्याबद्दलची विचारपूस झाली. या संदर्भात नागोची आई अन्नपूर्णा हिने 25 जुलै रोजी तिवसा पोलिसात तक्रार केली. कसून चौकशी केली असता गोपालने विजेच्या धक्क्याने नागोचा मृत्यू झाला व भीतीपोटी मृतदेह पुरल्याचं सांगितलं. या आधारे तिवसा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह उखरून काढला. 7 दिवस झाल्यामुळे तो कुजला होता. त्यामुळे घटनास्थळी विच्छेदन प्रक्रिया आटपून शव मृताच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी गोपाल कुहिटे याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहेत. भारतीय महाविद्यालय येथे डॉक्टर प्रशांत विघे लिखित नक्षलवादी चळवळीचा विकास आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी व भारतीय संविधानातील तरतुदी आणि स्थानिक प्रशासन या 2 पुस्तकांचा प्रकाशन समारंभ उत्साहात पार पडला. पुस्तक प्रकाशन समारंभ प्रसंगी भारतीय विद्यामंदिर अध्यक्ष डॉक्टर रमेश बिजवे, सरचिटणीस डॉक्टर सतीश कुलकर्णी, प्राचार्य डॉक्टर आराधना वैद्य, प्राचार्य धर्मेंद्र तेलगोटे, साईनाथ प्रकाशन नागपूर संचालक ललिता पुराणिक, भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालय परतवाडा, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र उमेकर, प्राचार्य गोपीचंद मेश्राम, डॉक्टर ज्ञानेश्वर यावले, प्राध्यापक मनीष चोपटे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी अतिथींच्या हस्ते डॉक्टर प्रशांत विघे लिखित दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. या प्रसंगी लेखक प्रशांत विघे सहित अतिथींचा यथोचित सत्कार करण्यात आला. साहित्य व नक्षलवादी चळवळीतील लेखन संबंधी माहिती देताना डॉक्टर प्रशांत विघे यांनी दिलेली प्रतिक्रिया. आज माझ्या 2 पुस्तकांचं प्रकाशन आज संपन्न होते आहे. 2 पुस्तकं लिहिण्यामागचा उद्देश माझा हा होता की पहिला उद्देश म्हणजे नक्षलवादी चळवळ हा माझा एक संशोधनाचा विषय होता आणि संशोधनाचा विषय असल्यामुळे मी मागील 7-8 वर्षापासून हा विषयावर चिंतन आणि मनन करत आहे आणि मनन करत असताना मला असं आढळलं की मराठीमध्ये चांगलं नक्षलवादावर पुस्तक अवेलेबल नाही आणि 1993 मध्ये गोविंद गारे यांनी नक्षलवाद आणि आदिवासी पुस्तक लिहिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं व्यापक दृष्टिकोनातून आणि सैद्धांतिक दृष्टिकोनातून नक्षलवादाच्या संदर्भात सर्वसामान्यांना हा विषय कळावा या संदर्भात कसलीही पुस्तक उपलब्ध नव्हतं. म्हणून मी सर्वसामान्यांसाठी आधी कसा नक्षलवाद होता, आता कसा नक्षलवाद आहे, नक्षलवाद चळवळ कशी बदलत आहे या दृष्टिकोनातून आणि त्यांची रचना कशी आहे या सगळा सर्वांगीण विकास सर्वसामान्यांना कळावा या दृष्टिकोनातून मी नक्षलवादी चळवळ आणि विकास आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी हे पुस्तक लिहिलेलं आहे. कारण भारतापुढे नक्षलवादाचं सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि आव्हान सर्वसामान्यांना कशा पद्धतीने पेलवलं जात नाही आणि ते या पुस्तकाच्या माध्यमातूनच कळेल. कारण त्याची गुप्तचर यंत्रणा कशी आहे, कसं काम करते, सर्वांगीण माहिती सर्वसामान्यांना सर्व सुजाण नागरिकांना कळेल, अभ्यासकांना कळेल या दृष्टीने या पुस्तकात लिहिलेलं आहे. कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थी व प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुस्तक प्रकाशन समारंभ प्रसंगी शुभेच्छा देताना डॉक्टर रमेश बिजवे, डॉक्टर सतीश कुलकर्णी, डॉक्टर राजेंद्र उमेकर यांनी दिलेली प्रतिक्रिया. बातम्यांना विराम देण्यापूर्वी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सरसकट कर्जमाफीसाठी काँग्रेसचा एल्गार, सरकारच्या फसव्या घोषणेविरुद्ध तीव्र नारेबाजी. एपीएमसीतील 474 क्विंटल सरकारी तूर गेली कुठे, प्रशासनाने हात झटकल्याने चौकशीला घेऊन पोलीसही हतबल. शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विमाशीचे धरणे आंदोलन, सरकारी खासगी व आश्रमशाळांचे शिक्षक एकवटले. आणि शेवंती लागवड व संवर्धनातून होईल हरितसृष्टी साकार, पुष्पप्रेमींनी गिरवले शेवंती लागवडीचे तंत्रशुद्ध धडे. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूया. पुन्हा